तेवढा सुंदर प्रयत्न केलाय सन्माननीय सुजित शेट देशमुख साहेबांनी. वळूया मॅच कडे. बिग फाइट, बिग मुकाबला, ठोसा ईट का जवाब पत्थर से कडवी झुंज, कडा मुकाबला, फायनलचा सामना. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी. फायनलच्या सामन्यासाठी दोन्ही एंडचा वापर केला जाईल. सामना 3 षटकांचा राहील. किरण, आपल्याला विनंती, आपण खेळाडूंसाठी जागा उपलब्ध करून द्या आणि तुम्ही मंचावरती या. जे आयोजक आहेत आपले सगळे सासगावचे खेळाडू, त्यांना सर्वांना विनंती, आपण आपल्या खुर्च्या रिकाम्या करून खेळाडूंसाठी द्या आणि आपण व्यासपीठावरती येऊन आसन असतं. अतिथी देवो भव. सर, आपल्या भारताची संस्कृती आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे. प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं या व्यासपीठावरती सुंदर असं स्वागत केलं गेलं. पण दरम्यान मी सांगडे संघाच्या खेळाडूंना विनंती करतो, आपण अजून मागे थोडं बसा, जेणेकरून एखाद्या खेळाडूला आपला दुखापत होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. सगळेच खेळाडू आपले आहेत, आपल्या तालुक्यातले आहेत, आपल्या जिल्ह्यातले आहेत आणि खेळ आता मात्र भरतोय. DFS चषक 2022 देशमुख फायटर ट्रॉफी 2022 हे माध्यम. मेगा फायनलचा सामना. 2 फलंदाज मैदानावर जात आहेत. मुफीत पारकर, मॅन फ्रॉम हाळ या गावचा हा खेळाडू आणि त्याच्या समेत मात्र मागच्या मॅचचा बक्षीस पात्र फेरीतला पहिल्या मॅचचा गेम चेंजर फलंदाज अरबाज दनसे, मॅन फ्रॉम सांगडे. शुभम टाकी ना, शुभम डाकी. निश्चित सर, गोलंदाजच्या उंबरठ्यावरती गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतोय, जो हे P1चं षटक हाताळेल. नाणेफेकीचे कौल जिंकले सांगडे संघानं आणि पहिल्यांदा फलंदाजी घेतली आहे. अशा वेळी धावांचा डोंगर, धावांचा आलेख उंचावण्याचं काम फलंदाज करणार आणि त्याच धावा रोखण्याचं काम गोलंदाज गावदेवी गावठाण संघाचे गोलंदाज करणार. गोलंदाजच्या उंबरठ्यावरती पहिल्यांदा गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या उजव्या बाजूनं 10-12 पावलांचा रनअप आहे आणि गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजच्या उंबरठ्यावरती डाव्या हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू तयार. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू जातोय कट. थर्ड मॅनच्या दिशेला. 1 धाव धावून पूर्ण केली, दुसरी धाव धावून सुद्धा पूर्ण केलेली आहे. 2 धाव्यांनी धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली ते बिनगडी बाद 2. कट करण्याचा प्रयत्न. निश्चितच सुरेख प्रयत्न होता आणि चांगल्या पद्धतीने देखील चेंडू हाताळला गेला, पण आउटफील्ड आता स्लो आहे, त्याच्यामुळे चेंडू काही सीमारेषा बाहेर गेला नाही. पण निश्चित 2 धावा पूर्ण देखील झाल्यात आणि या 2 धावांना आता धावांचा सुरुवात होईल. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका आणि हा फटका जातोय सीमारेषा. 1 बाउंड चौकार. निश्चित सर, नेहमी आपण बघतो बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये डीजे, त्याच्यानंतर बरेचसे मोठे मोठे विक्रम केले जाते, पण या स्पर्धेमध्ये स्थानिक पातळीवरतील गरजू व्यक्तींना कशा पद्धतीनं रोजगार हमी मिळेल हे पाहिलं गेलं. बीट्सचा विचार केला. बऱ्याच वर्ष झाले आता आपण बघतोय या धुना ऐकायला मिळत नव्हत्या. या धुनांवरती हळदी समारंभ होत नव्हते, लग्न समारंभ देखील होत नव्हते. कोविड-19च्या युद्धामध्ये आपण बघतोय हा खेळ थोडासा अडकला गेला होता, पण याचं देखील रूपांतर आयोजकांनी या मंचावरती आणलं. डीजेला संधी न देता बँजो पार्टीवाल्यांना संधी दिली आणि ते देखील सोनं करतात. पण या चेंडूवरती झेल पकडण्याची संधी होती. झेल सुटला मुफीतचा आणि या झेल सुटल्यानंतर धावा आल्या त्या 2 धावांनी धावफलकावरती वाढ. टोटल 8 हा आकडा पूर्ण झालाय. आतिश देशमुख मात्र आता गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. फॉर्च्यून इव्हेंट यांच्या माध्यमातून सुंदर छायाचित्रीकरण केलं जात आहे. 198 देशामध्ये थेट प्रेक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. दुबई, कतार, त्यानंतर पुणे, मुंबई, बऱ्याच ठिकाणाहून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. फोन कॉल देखील आले. अतिशय सुरेख आयोजन आहे सुधीर शेठ देशमुख साहेबांचं, हे देखील सांगितलं गेलं. त्याच पद्धतीने आपण बघतोय मंडप डेकोरेटर समृद्धी मंडप डेकोरेटर अँड डीजे यांचं देखील लाजवाब असं नजारा आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं व्यासपीठ, त्याच पद्धतीनं चांगलं
सीमारेषेजवळ जी बांधणी केलेली आहे, जो पडदा लावण्याचा विक्रम झालाय, त्याच्यामुळे सीमारेषा चौफेर बाजूला आपल्याला पाहायला मिळतात आणि साईड स्क्रीन देखील आहे, म्हणजे खेळाडूला कोणत्याच पद्धतीचा त्रास होणार नाही या स्पर्धेमध्ये खेळताना याची देखील काळजी घेतलेली आहे. अतिशय सुंदर चेंडू होता, पण सन्मान देण्यास भाग पाडलं. एका धावेनं धावफलकावरती वाट टोटल 9 धावा स्कोर कार्डवरती पूर्ण. आतापर्यंत पडलेले सगळे चेंडू आयकॉन खेळाडू मुफीत यांनी खेळलेत आणि आता नॉन स्ट्रायकरचा फलंदाज सामना करेल तो शुभम डाकी याचा. कट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय, परंतु खूपच उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. धावसंख्या 1 वाढून धावसंख्या पोहोचलेली आहे ती 10. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. निर्णायक चेंडू असेल या षटकातील हा. या चेंडूवरती कदाचित आक्रमण होण्याचे चिन्ह जास्त आहेत, पण त्याच ताकदीचा गोलंदाज देखील आहे, तो मात्र सक्षम आहे. चेंडू पडल्यानंतर सरळ चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला, चेंडू गेला निर्धाव. आशाभूत नजरेला फलंदाजच्या चेंडूकडे पाहत राहिला, चेंडू गेला. हा या षटकातील शेवटचा चेंडू होता जो निर्धाव गेला. धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद. 10 धावा आहेत त्या सांगडे संघाच्या. ऐकू एक सुमधुर संगीत. या धावसंख्येवरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अजूनही उर्वरित 2 षटकं आहेत आणि आता एंड देखील बदललाय, म्हणजे आता वातावरण पोषक आहे खेळाडू आणि गोलंदाज फलंदाजासाठी. ज्या पोषक वातावरणामध्ये आता खेळ बहरेल का टीम सांगडे संघाचा, जिथे पहिल्यांदा फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर जो काही निर्णय घेतलाय तो कदाचित आतापर्यंत साजिसा ठरतोय, पण येणाऱ्या 2 षटकामध्ये आक्रमण करावं लागणार. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं 49 धावांपर्यंत मजल मारली होती टीम तळेगाववाडी संघानं, पण त्या देखील धावा अपुऱ्या ठरल्या या टीम गावदेवी गावठाण संघाच्या समोर खेळ करताना. आता मात्र टीम सांगडे संघ कशा पद्धतीने खेळ दाखवतोय, कितपर्यंत धावांची मजल मारतोय हे देखील पाहणं गरजेचं असणार. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर गोलंदाज बॉलर नेम रोहित गरत गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती आहे, जो बोंजार एंड काढणार गोलंदाजी करणार. पंचांच्या उजव्या बाजूनं कदाचित हा गोलंदाज आपल्या भारतातील चेंडू फेकण्यामध्ये सक्षम होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आयकॉन खेळाडू मुफीत पारकर. डावखुरा गोलंदाज रोहित गरत गोलंदाजीच्या मार्कवर सामना करेल तो मुफीत परकार. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. चेंडू तडकावलाय सरळ सीमारेषे पलीकडे चौकारासाठी. निश्चित सर, आपण बघितलं सहज या फटक्याला कन्व्हर्ट केलं गेलं 4 धावांमध्ये. आपण बघतोय खडे खडे स्ट्रोक लगावला मुफीतनं. आयकॉन खेळाडू मला का घेतलं गेलं या संघानं हे सिद्ध करताना मुफीच्या बॅटमधून आलेला चौकार. रिव्हर्सिपचा प्रयत्न, दुधारी चलवार आउट ऑफ द पार. चेंडू सीमारेषा. 4 धावांसाठी चौकार. तर लागोपाठचे 2 चौकार आपण पाहिले. एक रिव्हर्सिपच्या माध्यमातून आलेला चौकार आणि त्यानंतर कव्हर्सच्या दिशेनं मारलेला पहिला चौकार. दुसरा आयकॉन खेळाडू देखील इथे उपस्थित झालाय. मुजीब खरबे, जादुई स्पिन गोलंदाज म्हणून ज्याची ओळख, तो देखील हाळचा आहे आणि आता खेळ करणार आपला सांगडे संघातनं. सुजित शेठ देशमुख यांचं मी खास करून कौतुक करेल. स्थानिक पातळीवरती या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म आणि एक चांगला अभ्यास करण्याची संधी या मॅच मध्ये.
निर्णायक क्षणी आपण बघतोय आयकॉन खेळाडू त्याच ताकदीचे आपण बघतोय तालुका वाईजचे खेळाडू यांचा खेळ जर स्थानिक पातळीचे खेळाडू पाहत असतील ना तर नक्कीच बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि ती संधी उपलब्ध करून आहे. अर्थातच या पंचकृषीतील एक मोठं नाव आदराने घेतलं जाणारं नाव आता मी तर म्हणेल सुजित भाई देशमुख ज्यांना आपला खेळ देखील दाखवला आयोजनाच्या भूमिके आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळतो हा क्रिकेटचा नजारा क्रिकेटच्या अद्भुत दुनियेतील अद्भुत मी तर म्हणेल क्षणाचे साक्षीदार आपण आहोत जिथे आता खऱ्या अर्थानं मी तर म्हणेल कुंभमेळावा भरलाय तो सासगावच्या या क्रीडा नगरीमध्ये क्रीडा रसिकांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आडव्या बॅटनं यावेळेस क्षेत्र आहे मिड विकेट जिथे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि झेल टिपला गेला. बॉल 3 का 2. टोटल धावपालकावरती धावा आहेत त्या पहिल्या विकेटच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपालकावरती आपण बघतोय. या मैदानावरती असं एक व्यक्तिमत्व आहे जे खालापूर टेनिस क्रिकेटचं एक मोठा हस्ती म्हणून ओळखलं जातं. सन्माननीय गणेश नाना पाटील देखील या मॅचचा आनंद घेतात आणि या स्पर्धेसाठी त्यांचं देखील बहुमूल्य योगदान आहे. त्यांचं देखील मी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय सचिन शेठ देशमुख साहेबांना देखील आमंत्रण असेल आपण व्यासपीठावरती या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. हसन आलाय तिसऱ्या क्रमांकावरती हसनला आपल्याला पाहायला मिळतोय जो गोलंदाजाला पसंत आलाय आणि त्याला मात्र तंबूच्या आसऱ्याला परत पाठवलाय. द नेक्स्ट बॅट्समन संघाचा कर्णधार आरिफ निश्चितच सांगण्याचा हा कर्णधार आहे. सांगडे गावाचं नाव आता सांगडे गावाच्या मातीसाठी सांगडे गावाच्या नावासाठी त्याला खेळ दाखवायचा आहे. आरिफ जो नॉन स्ट्राईक एंडला आहे स्ट्राईक एंडला यावेळेस फलंदाज अरबाज. सुरेख चेंडू हा चेंडू गेला सर निर्धाव चेंडूची सांगता होतीये. गोलंदाजच्या उंबरड्यावरती सुरेख कामगिरी करतोय गोलंदाज गावदेवी गावठाण संघासाठी बोंजा रेंडकडनं. सुरेख गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आणि नंतरचे पुढचे 4 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 2 निर्धाव असे सुरेख असं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 18. तर निश्चित 18 धावा सर धावपालकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 2 गडी देखील बाद झाले ते टीम सांगडे संघाचे. आता मात्र फलंदाजीच्या उंबरड्यावरती हसन आणि अरबाज ही जोड सगळी मैदानावरती दिसते. आरिफ आणि अरबाज ही जोड सगळी मैदानावरती दिसतीये. शेवटचं षटक आहे अंतिम षटक आहे. या षटकामध्ये आता जोरकस फटकेबाजी होणार का या षटकामध्ये बांधून ठेवण्याचं काम करणार गोलंदाज हे येणारा काळ येणारी वेळ नक्कीच निश्चितच सांगेल. पण 6 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रातला अजूनही बाकी आहे. आव्हानात्मक धावसंख्या जर उभारायची असेल तर कमीत कमी 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय तो NPN कडून साईस मात्रे. शॉटअपलेन चेंडू पूल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. चेंडूची एज घेऊन चेंडू विसवलाय विकेट किपरच्या हातात.
तर यावेळेस नौका फलंदाज खेळपट्टीकडे जातोय अरमान धनसे अरमान धनसे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल अरबाज धनसे अरबाज धनसे. हे दोन्ही भाऊ आहेत, सख्खे भाऊ. आता आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या गावाच्या मातीसाठी खेळ दाखवण्यासाठी खेळपट्टीवरती पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि हा फटका सुरेख क्षेत्ररक्षण व्हायला मिळतंय. असं वाटलं होतं सीमारेषा पलीकडे जाईल, पण निर्णायक साठी चेंडूला अडवलंय. निश्चितच हाताला दुखापत असला मुळे कदाचित हा फटका फसला असेल, पण त्याच्यावरती आता पांघरून घालून पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर यावं लागणार. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, डासी जाऊन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला पाहिलं जात आहे. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण होईल. टोटल 21 धावा अद्याप धावफलकावरती आल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ शेष आहे. 21 धावांवरती मजल मारली टीम सांगडे संघानं. फिरून मारण्याचा प्रयत्न, अगोदर चप्पल झाले होते, त्यांनी क्षेत्र देखील निवडलं आणि त्याच क्षेत्रात येतोय चौकार. तर या चौकाराच्या साहाय्याने धावफलकावरती टोटल धावा जमा झाल्यात त्या 25. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. हा सुरेख चेंडू, वेगही होता, टप्पा देखील अचूक होता आणि चेंडूला वळण देखील दिलं गेलं. क्लास होता या चेंडूमध्ये आणि तो क्लास सिद्ध केला गोलंदाज साईश मात्रेनं. शेवटचा कदाचित चेंडू असेल या षटकातील आणि या चेंडूवरती आता सगळ्यांच्या नजर आहेत. शपवून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्र आहे फाईनल आणि जिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकानं. एक धाव पूर्ण झाली, दुसरी धाव घेण्याच्या नादात आता परतावं लागणार. निश्चितच टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या पहिल्या 18 चेंडूच्या समाप्तीनंतर 26. येणारे 18 चेंडू आणि गरज आहे 27 धावांची. ऐकू एक सुमधुर संगीत. पंचांना आता मात्र पाण्याची सोय करा. शेवटची मॅच आहे, मेगा फायनलचा सामना. ना कोणी अजून जिंकलंय ना कोणी अजून हारलंय. मॅच मध्ये पहिल्या सत्राचा खेळ झाला सांगडे संघाचा. 26 धावा 18 चेंडूचा खेळ करताना धावफलकावरती आल्या. येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. आता फलंदाजी असेल ती गावडेवी गावठाण संघाची. निश्चित पहिल्या प्रत्येक षटकामध्ये 9 रन रेटने धावायला लागणार, पण कदाचित गती वाढेल. पण तालुका वाईजचे खेळाडू आहेत, बऱ्याचशा गावातनं चुनिंदा खेळाडूंचा खेळ आता मात्र उरण संघाच्या या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळणार आणि या मॅच मध्ये मजा येणार. आता 2 आयकॉन खेळाडू आपली कामगिरी कशा पद्धतीने पार पाडतात हे देखील पाहिलं जाईल. कारण पहिल्या इनिंग मध्ये मुफीच्या माध्यमातून जी फलंदाजी झाली ती खूप लाजवाब होती. आता जादूगर मुजीब कर्वे याच्याकडे नजर आहेत. त्याचं षटक या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरेल का हे देखील पाहिलं जाईल. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, मॅच मध्ये मजा आहे आणि मॅच मध्ये प्रेक्षक वर्ग देखील आनंद लुटतायत. निश्चितच सुमित स्मृती अष्टविनायक मित्रमंडळ सासगावच्या वतीनं आयोजित BFS अर्थातच देशमुख फायटर ट्रॉफी या माध्यमातून मी सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत करतो.
उशिरा आल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी दरम्यान चालू असलेला सामना सांगडे विपक्ष गावदेवी गावठाण हा शेवटचा सामना आहे. मेगा फायनलचा सामना आहे. फायनलचा सामना आहे. त्या फायनलच्या सामन्यामध्ये तमाम मान्यवरांचा उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं देखील सहर्ष स्वागत आहे. अठरा चेंडू आणि 27 धावांची गरज. बरोबर ना? 18 बॉल 27. निश्चितच आता मात्र प्रवीण मास्तर अर्थात देशमुख साहेबांनी रजा घेतली आहे. उद्या त्यांची 40+ मॅच आहे. गणेश नाना पाटील आणि त्यांच्या सर्व टीमला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. चिंचपाडा या ठिकाणी जाऊन त्यांची मॅच बहरो त्यांच्या स्पर्धेसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. निश्चितच विशेष सहकार्य ज्यांनी आम्हाला दिलंय अर्थातच त्यांचं नाव घेतलं जाईल. पण मॅच कडे आता लक्ष केंद्रित करूया. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती गोलंदाज अरबाज तयार. स्ट्राईक एंड वरती फलंदाज करण मडवी. नॉन स्ट्राईक एंड वरती परेश ठाकूर. ज्यांनी विशेष सहकार्य केलंय या स्पर्धेसाठी त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करेल. पण स्वागत केलं पहिल्याच चेंडूवरती गोलंदाजाचं. गोलंदाज स्वागत केलंय 4 धावांनी. निश्चितच 27 धावांचा पाठला करता पहिल्याच चेंडूवरती 4 धावा आल्यात. मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी तर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 बिग हिट आलेत. टोटल 10 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. 27चा पाठला होतोय. विशेष सहकार्य अर्थातच अजित शेठ देशमुख यांचं देखील मी खास करून कौतुक करेल. त्यांनी आम्हाला जे विशेष सहकार्य केले. सन्माननीय मंगेशभाई देशमुख पाटील याचं देखील खऱ्या अर्थानं कौतुक करणं तेवढं कमी आहे. विराजी देशमुख साहेब देखील आपण बघतोय ज्यांनी आम्हाला कौतुकाची थाप दिली. त्यानंतर नितीन शेठ देशमुख असतील, संतोष शेठ शेलर असतील, सन्माननीय केतनजी थोरवे साहेबांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी. आणि त्याचबरोबर प्रसाद शेठ देशमुख यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप महत्वाचं सहकार्य राहिलं. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. आणि कौतुकाची थाप देताना यावेळेस फलंदाज करणच्या बॅटमधून येतोय 4 धावांसाठी चौकार. तर समृद्धी मंडप डेकोरेशनचे ओनर उमेशजी वरगडे जे सदस्य आहेत ग्रामपंचायत सासगावतीचे, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती. साहेब आपल्या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. हा सुरेख चेंडू यावेळेस सन्मान देण्यास भाग पाडला. कार्पेट साईने 1 धाव पूर्ण आली. दुसरी धाव चित्याच्या चपळाईनं आरणाच्या गतीनं सहज पूर्ण झाली. आणि
वरगडे साहेबांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. टोटल धावपलकर धावा आहेत त्या 16 धावा स्कोर वरती आहेत. 14 चेंडू आणि 11 धावांची गरज. शेवटचे 14 चेंडू आणि 11 धावांची गरज. हा सुरेख चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजीच्या डोक्यावर उडवला आणि तो लँड झाला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तलवार एक धारी होती, शिवबा माझा दुधारी होता. तलवार एक धारी होती, शिवबा माझा दुधारी होता. लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा भारी होता. छत्रपती भारी होता. निश्चितच त्याचं गीत आपल्याला ऐकायला मिळालं म्युझिक बीटच्या माध्यमातून. पण एकटाच झुंज देतो तो फलंदाज करण मडवी. आणखी एक दर्जेदार फटका पाहायला मिळतो आणि हा फटका थांबणार नाही. जातोय सीमारेषा आउट ऑफ द पार. येतोय चौकार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिन बाद 24 धावा धावपलवरती पूर्ण झाल्यात टीम गावदेवी गावठाण संघाच्या. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे ती फक्त 3 धावांची. वन साइडेड मॅच होती की काय असं पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये फक्त फलंदाजी करताना करण मडवी आपल्याला पाहायला मिळाला. आता स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे परेश ठाकूर. कदाचित या चेंडूवरती सामना दाट पद्धतीनं संपण्याची चिन्ह पाहायला मिळतात. पण मुजीबकडे जादू आहे, मुजीबकडे कला आहे. तो काय करतो या चेंडूवरती हे देखील पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 3 धावांची गरज. असं म्हणतात क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत भागीत करणं हे खोटं ठरतं. पण तोच क्रिकेटचा खेळ पहिल्या चेंडूवरती देखील खेळ संपवतो. असा हा क्षणात रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या समोर आहे. याची देही याची डोळ्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो. शेवटचे काही क्षण उरलेत जे घोर होतात. आयोजक देखील आता स्मित हास्य चेहऱ्यावरती प्रफुल्लित करतात कारण की त्यांना खूप कठीण परिस्थितीमध्ये जावं लागलं. आता मात्र पहिला चेंडू गेलाय निर्धाव. निश्चितच सरळ मार, रिव्हर्स मार, कसाही मार पण 3 धावा कर असं म्हणतायत ते टीम गावदेवी गावठाण संघाचे खेळाडू. अरे या स्पर्धेमध्ये जिंकणं हा त्यांचा एक छंद होता आणि तो छंद जोपासताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण होणार याच्यामध्ये चालू असलेली चुरस. आयोजकांचं खास करून मी कौतुक करेल. सासगावचे सर्व ग्रामस्थ, सर्व खेळाडू आणि त्याचबरोबर या पंचकृषीतील सर्व मान्यवर आणि मान्यवर खेळाडू ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये मोलाचं सहकार्य केलं त्यांचं शाब्दिक आभार व्यक्त करतो. सुजितभाई देशमुख यांची जी संकल्पना आहे ती मी तर म्हणेल सार्थ ठरली. युवा खेळाडूंचा तळ्यातलं गळ्यातलं ताईत म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये युवा नेतृत्व म्हणून जे उदयास येतील अशा शुभेच्छा देताना नक्कीच आपण बघतोय हा सामना जिंकलाय तो टीम गावदेवी गावठाण संघ. अर्थातच या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो गावदेवी गावठाण संघ. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो टीम सांगडे संघ. तिसऱ्या क्रमांकाचा